त्याची प्रतीती मला या त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त ऐकत असताना जाणवली. त्याचं कारण असं की शकील सरांनी मांडलेला मुद्दा की विकास जाधव साहेबांचं जे काम, त्यांची कार्यपद्धती जी होती, आणि त्यांनी स्वतः त्यांच्या मनोगतातून झाले की त्यांनी विविध भागात म्हणजे मॅनेजमेंट पासून तर हिंगोलीच्या आपल्या कॉलेज पासून तर प्रशासन आणि सध्याचं वित्त अशा विविध विभागांमध्ये त्यांनी काम केलं व आपल्या कामाची छाप सोडली असं शकील सरांच्या मनोगतातून आलं. ते महत्वाचं म्हणजे त्यांनी जो एजीचा मुद्दा मांडला, ज्यांना जे कार्य, आज तुम्हाला एक मुद्दाम सांगतो मी किस्सा. आज कुलगुरू साहेबांना मी दोघे जण आज फायनान्स विभागात गेलो होतो. एक आढावाच्या निमित्ताने गेलो होतो, त्यांच्या काही अडचणी असतील. मित्र, एक विचार करा की कामाबद्दल, विद्यापीठाबद्दल आत्मीयता असणं काय असतं. तिथे मला त्यांचा उल्लेख, आम्ही सर्वांशी बोलत होतो, सर्व कर्मचाऱ्यांशी, कोणावर काय जबाबदारी, कोण काय काम करतं. एखाद्या व्यक्तीने म्हटलं असतं मी काय सेवानिवृत्त होतो, मी काय बोलावं, तर त्याने तिथे सुद्धा त्यांच्या कामाचं आम्हाला जी माहिती दिली, अतिशय महत्वपूर्ण माहिती, तो संदर्भ मला त्यानंतर कळालं. कोणीतरी म्हटलं की आज सेवानिवृत्त म्हणजे आत्मीयता काय असावी. आज ते 3 तासानंतर त्यांचा निरोप समारंभ असताना ते आलेल्या अधिकाऱ्यांसमोर त्यांनी त्यांच्या कामाबद्दलची माहिती उत्कृष्टपणे दिली आणि तेच शकील सरांच्या मार्गदर्शनामध्ये आलं. त्याच्यामध्ये संदर्भ आला त्यांनी जे बँक स्टेटमेंट त्यांनी उल्लेख तिथे केला होता. रिकन्सिलेशन अतिशय महत्वाचं काम होतं आणि त्याहून जास्त महत्वाचं म्हणजे एजी ऑडिट. एजी ऑडिटचे पॅरे जेव्हा येतात ना, मला माहिती आहे, मी 5 वर्ष विद्यापीठाचा कुलसचिव होतो. कुलसचिव असताना मी पाहिलेलं आहे एजी पॅरा, एजीचे ऑडिट, त्याचे पॅरा, त्याचं काय महत्व आहे आणि ते विस्तारत असताना काय काय गोष्टी करायला लागतात, किती व्यवस्थितपणे त्याचे करावं लागतं आणि ते हँडलिंग जाधव साहेबांनी केलं. अतिशय महत्वपूर्ण काम आहे आणि मला असं वाटतं त्यामुळे त्यांचा जो उल्लेख झाला, चालतो बोलतो विद्यापीठ, तो तिथं समर्पक आहे असं मला वाटतं. एखाद्या जो कर्मचारी असतो, नुसतं आपलं काम आत्मीयतेने करण्याचा जो प्रकार असतो तो त्यांच्या बाबतीत आवर्जून दिसला. त्यांचं मनोगत नंतर माझ्या कार्यालयातले सहकारी आवाड त्यांनी सुद्धा त्यांच्याविषयीचं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी त्यांच्यासोबत काम म्हणजे गळक्या वातावरणात त्यांची जी सुरुवातीची बिल्डिंग होती तिथे छत्री घेऊन त्यांनी काम केलं. अशा परिस्थितीतून आजपर्यंत हा प्रवास त्यांनी पाहिला. हा प्रवास विद्यापीठाची प्रगती होत असताना एक उदाहरण आहे, की त्यांचं एक सिंबॉलिक आहे की असे आपले सर्व कर्मचारी लाभले आहेत, त्यातनं ही प्रगती आज आपण दिसते. आज जे काही नवीन पिढी येईल, गेल्या वर्षापासून या 2-4 वर्ष ज्यांची अपॉइंटमेंट होईल त्यांना विद्यापीठ अगदी सुदृढ अवस्थेत दिसत आहे. परंतु असे यांनी 1986 विद्यापीठाच्या स्थापनेपासून त्यांनी काम केलं आहे, त्यांना अनेक चढउतारी त्यांनी पाहिलेले आहेत आणि याचे ते साक्षीदार आहेत आणि त्यांचा आज गौरव होतो. अतिशय महत्वाची बाब आहे. त्यानंतर त्यांचं स्वतःचं मनोगत, त्यांच्या कन्येचं मनोगत, त्यांनी अतिशय कविता उत्कृष्ट म्हटली. त्या कवितेतनं त्यांचं मनोगत महत्वाचं आहे आणि स्वतः जाधव यांचं मनोगत अतिशय त्यांचा भावूक झाले. ते काही प्रसंग जीवनात असतात आणि काही गोष्टी आपल्याला त्या दैनंदिन जे आपण आत्मीयतेने आपल्याला जी जबाबदारी दिली आहे, ज्यासाठी आपण काम करतो त्याला 100% देण्याचं जे म्हणतात ना, मी माझं 100% देईन, ते त्यांनी केलेलं आहे आयुष्यभर. आणि त्यामुळे त्यांना काही व्यक्तिगत कामांसाठी, काही व्यक्तिगत बाबींसाठी वेळ देता आला नाही असं असतं. परंतु त्यांनी जे विद्यापीठासाठी योगदान दिलं, त्यांनी त्यांच्यासारखे सर्व नेते आज विद्यापीठ आपण ह्या स्टेजला आहोत, अतिशय प्रगतीपथावर. तर ही एक महत्वपूर्ण बाब जी आहे. पण तेव्हा तुम्ही जे काही गोष्टी मिस केल्या जीवनातल्या, आयुष्यातल्या तुमच्या, ज्या तुम्हाला करता आल्या नाही, तर इथून पुढे आपण ते जरूर करावं. कोणीतरी म्हटलं की आज हा त्यांचा इथला कार्यक्रम, परंतु सेवा समाप्ती असं जरी होत असेल तरी नवीन प्रवास त्यांचा सुरू होणार नवीन जीवनाचा. हा एक अतिशय महत्वपूर्ण टप्पा आहे, मोठा टप्पा आहे आयुष्यातला आणि याच्यातही अनेक बाबी आपल्याला करायच्या असतात, ज्या आयुष्यात राहून गेल्या ते करायच्याच आहेत. त्यासाठी आपल्याला उत्तम आरोग्य लाभो. आपल्यासोबत आपण ज्या भावना व्यक्त होत असताना परिवाराप्रती जे कुटुंब वात्सल्य ज्याला म्हणतात ते आपल्या मनोगतातून जाणवलं. आपण आपल्या सहचारीविषयी त्यांचे उद्गार तुम्ही काढले. असे महत्वपूर्ण बाबी आहेत. सर्व बाबी नुसतं आपण आपलं कर्मचारी किंवा आपण काम करतो प्रोफेशनल पुरतच विचार न करता कौटुंबिक पातळीवर सुद्धा आपलं काय योगदान, आपलं त्यांच्या प्रती काय देणं असतं आणि त्यांनी आयुष्यावर आपल्यासाठी काय ते त्याग केलेला असतो. त्यांना अनेक बाबी आपल्याकडून जेव्हा हव्या असतात तेव्हा आपण त्या देऊ शकत नाही, विशेषतः वेळ देऊ शकत नाही. तर यापुढे या सगळ्या बाबी ज्या तुमच्या राहिल्या असतील त्या आपण आयुष्यात पुढे या टप्प्यात द्याव्यात
आणि आपल्याला त्यासाठी उत्तम आरोग्य लाभावं अशा मी प्रार्थना व्यक्त करतो. व दुसरे आपले सत्कार मूर्ती श्री तेलंगे त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. सिक्युरिटी सुरक्षा रक्षक अतिशय महत्वाचं घटक आहे. मी इथे अर्थात मला मी उल्लेख केला की 5 वर्षे रजिस्ट्रार होतो. मला त्याचं महत्व माहिती आहे. विद्यापीठाच्या दृष्टीने त्यांचा रोल किती महत्वाचा असतो. आणि इथे आल्यापासून मी स्वतः गेल्या 2 महिन्यापासून कॅम्पसवर राहतो. तर मी पाहतो त्यांचं सुरक्षा रक्षकांचं त्यांचं योगदान, त्यांचं प्रत्येक टप्प्यावर त्यांचं असलेलं योगदान. आणि विशेषतः मी मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी फिरत असताना त्यांचे ऑनेस्टली जे सगळे काम करतात. 2 प्रकारचे सुरक्षा रक्षक मी इथं बघितले. काही कॉन्ट्रॅक्टवर, काही आपल्या विद्यापीठाचे असतात आणि त्यांच्या व्यथा नक्कीच आहे. आणि ठिकठिकाणी जे काही त्यांना सुविधा असायला पाहिजे त्यांनी उल्लेख केला. भाऊक झाले ते पण बोलताना की असे काही प्रसंग येतात त्यांना सुविधा तिथं असू शकता, अभाव असतो आणि त्याच्यात रात्रीची वेळ असते, त्यांना ड्युटी असते. काहीतरी किडे मकोडे आपलं वातावरण जंगलच असल्यामुळे तिथे काही येत असतील प्रसंग, त्यांना सामोरे जावं लागतं. व आपल्या सर्वांसाठी ते सुरक्षेचं महत्वाचं काम करतात. आणि मग त्या तशा वातावरणात आपण सर्वजण योगदान देऊन विद्यापीठ मोठं करत असतो. म्हणजे त्यांचा रोल नक्कीच महत्वाचा आहे. आणि त्यांनी तेलंगेजीने जे त्यांची अपेक्षा व्यक्त केली, कुलगुरू साहेब आज काही याच्यामुळे आता नाही आहेत, परंतु त्यांच्या भावना, त्यांची जी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मी कुलगुरू साहेबांपर्यंत नक्कीच पोहोचवेल. आणि जर काही जे होणार काही असेल तर कुलगुरू साहेब सुद्धा या सर्व बाबतीमध्ये सेन्सिटिव्हिटीने विचार करतात. तुम्ही त्यांच्यापर्यंत तुमच्या जी अपेक्षा तुम्ही व्यक्त केली ते नक्कीच पोहोचवेल. तर मी सर्व दोघे सत्कार मूर्ती आहेत त्यांना, त्यांच्या परिवारांना मी या पुढच्या त्यांना दोघांना, त्यांच्या परिवारांना त्यांच्या उर्वरित पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. व त्यांचे सर्व जे पारिवारिक मंडळी इथं आलेले आहेत त्यांचे सुद्धा मी या प्रसंगी विद्यापीठाच्या वतीने स्वागत करतो. व त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला त्यांची साक्ष आपण सर्वजण उपस्थित राहिलं. आपण सर्वांचे धन्यवाद म्हणून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद.